नमस्कार मित्रांनो, आज आहे आपला 34वा दिवस आणि जसं की काल आपण एक रेस्ट डे घेतल्यामुळे आज लेग्स कंटिन्यू करणं गरजेचं होतं आणि म्हणूनच आज लेग्स डे झाला. जसं मी काल म्हटलं होतं की बॉडी आज कम्प्लिटली रेस्ट फील करते. अप्पर बॉडी असेल, लोअर बॉडी असेल, त्याच्यामुळे एक प्रॉपर आज वर्कआउट होणं खूप जास्त मला अपेक्षित होतं काल आणि ते तसंच झालं. आज जे वर्कआउट झालं आहे तर ते शोल्डर आणि लेग्सचं मी कंप्लीट केलं आणि जे मेन एक्सरसाइज आपण जी घेतो स्ट्रक्चरल कंपाऊंड मुवमेंट म्हणजे स्कॉट्स, तर त्याच्यावरती एक्सप्लोजिव्ह मुवमेंट किंवा एक कंट्रोल्ड रेप्स आणि हाय इंटेन्सिटीमध्ये होणं खूप जास्त गरजेचं असतं. त्यामुळे मी आज जे काही रेप्स परफॉर्म केले जिममध्ये स्कॉट्ससाठी, तर ते खूप चांगले एक सॅटिस्फिकेशनवाली फिलिंग देणारे सेट्स होते. त्यामुळे एक पॉझिटिव्ह असा डे कंप्लीट झाला. स्कॉट्स नंतर लंजेस परफॉर्म केले, लंजेस नंतर लेग एक्सटेन्शन आणि मग साईड बाय साईड ओव्हरहेड प्रेस असेल, त्यानंतर लॅटरल रेजेस असेल आणि मग लेगसाठीच पुन्हा मग काफ रेजेस, सिटेड काफ रेजेस आणि लेग कर्ल्स असं एक नॉर्मल वर्कआउट होतं. आज मी जे वर्कआउट्स केले शोल्डरसाठी तर ते मी सगळे केबलवरती केले. केबलवरती आपण जेव्हा वर्कआउट करतोय तेव्हा आपल्याला कंटिन्युअस टेन्शन मिळत राहतं आणि त्याच्यामुळे जी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी किंवा लाईन ऑफ ग्रॅव्हिटी तर ती मॅच होत राहते, कारण की जो केबलचा वेट स्टॅक आहे तर तो अपडाऊन ग्रॅव्हिटीच्या लाईनमध्ये मूव्ह करत असतो. त्याच्यामुळे ऑब्व्हियसली खूप चांगला फरक जाणवतो जेव्हा आपण एक्सरसाइजेस परफॉर्म करतो केबलवरती. म्हणजे इव्हन जेव्हा आपण लॅटरल रेजेस परफॉर्म करतोय डंबेलवरती आणि केबलवरती त्याच्यामध्ये खूप जास्त फरक जाणवतोय. म्हणजे मी जे सिंगल प्लेट आहे, सिंगल प्लेटवरती लॅटरल रेजेस हिट करतोय, पण हाय रेप्समध्ये जवळपास 18 ते 20 रेप्स हिट करतोय लॅटरल रेजेससाठी. त्याच्यामुळे जो एक स्ट्रेन येतोय मसलवरती तर तो खूप चांगला जाणवतोय आणि त्याच्यामुळे आपल्याला निश्चितच जी मसल डेव्हलपमेंट असेल तर ती बघायला मिळेल पुढे चालून. बाकी आजचा दिवस खरंच खूप चांगला गेला. वर्कआउट जे होतं तर जवळपास एक तास 40 मिनिटांमध्ये कंप्लीट झालं. आज कार्डिओ आणि ॲप्स करण्यासाठी वेळ मिळाला नाही, कारण की 10 वाजता दुसरा क्लास असल्यामुळे तिकडे जाणं गरजेचं होतं. पण आता उद्या सोमवार असल्यामुळे उद्या कार्डिओ आणि ॲप्स जे काही आहेत तर ते डिसिप्लिनमध्ये करणं गरजेचं आहे आणि ते करणार आहे. त्यामुळेच मोस्टली एक दिवस फ्रंटल ॲप्स, एक दिवस साईड ॲप्स असं करत करत आणि कार्डिओ जर आपण दररोजच करतोय वर्कआउट नंतर तर ते कंटिन्युअसली करणं गरजेचं आहे. उद्या असेल दिवस 35वा, म्हणजेच आपल्या चॅलेंजचा एक अर्धा पार्ट आपण ऑलमोस्ट कंप्लीट करणार आहोत परवा. त्याच्यामुळे एक छान अशी एक जी जर्नी आहे तर ते आपण अर्ध्या टप्प्यापर्यंत पोहोचण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे एक एक्साइटमेंट फील होती आहे. उद्यापासून काही सप्लिमेंट्स जे असतील तर त्या मोस्टली सुरू करण्याचा एक विचार करतोय आणि त्या सुरू होतील अशी एक आशा सुद्धा आहे. आजचा जो दिवस होता तर त्याच्यामध्ये डाएट पण जे होतं ते प्रॉपर फॉलो करण्यात आलं. सकाळी प्रोटीन इंटेक असेल, दुपारचं असेल, संध्याकाळचं असेल, तिन्ही प्रकारे जे आपण प्रोटीन इंटेक करतोय, कार्ब्स इंटेक करतोय आणि सोबत जे मायक्रोज इंटेक करतोय त्या सगळ्यांचं प्रमाण खूप पॉझिटिव्हली आज कंप्लीट झालं. त्यामुळे एक सॅटिस्फॅक्शन देणारा एक दिवस होता आजचा. आज जो रेस्ट होता तर तो पण प्रॉपर झाला होता काल, त्यामुळे छान दिवस गेला खरंच. आजसाठी एवढंच. बाकी उद्या भेटूयात. आराम करा, मी पण आराम करतो. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद.